सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. चोपडा शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू असून या कामांदरम्यान नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना काही प्रमाणात गैरसोय सहन केली जात असली तरी एखाद्या नागरिकाच्या घरासमोरील रस्त्याची योग्य लेव्हल न ठेवल्यास त्या ठिकाणी पाणी साचून कायमस्वरूपी त्रास निर्माण होतो. अशीच गंभीर परिस्थिती चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील कमलेश बडगुजर यांच्या गल्लीत निर्माण झाली आहे. येथे सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामात त्यांच्या घरासमोरील रस्ता हेतुपुरस्सर खोलगट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पावसाचे पाणी घरासमोर साचण्याची शक्यता असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक कमलेश बडगुजर यांनी चोपड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत घरासमोरील रस्ता व्यवस्थित दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत राहत असून प्रभाग क्रमांक 6 मध्ये राहतो. माझं नाव कमलेश राजेंद्र बडगुजर. माझ्या घरासमोर गल्लीमध्ये रोडाचे काम, ट्रिपिकचे रोडाचे काम चालू असून त्या रोडाचे काम सुरळीत चालू होते. पण जेव्हा माझ्या घरापर्यंत रोडाचे काम आले तेव्हा संबंधित बाजूच्याही समाने ते कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी देऊन त्याच्याकडनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने रोडाचे काम करून माझ्या घरासमोर हेतुपुरस्सर गट्ट करून त्या प्रवाहाचं पाणी माझ्या घरात उतरवलं आणि तिथून माझ्या घरापासून तो जवळजवळ 80 ते 100 फुटाचा रस्ता पूर्ण खराब करून ठेवला आहे. निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदाराने त्या माणसाच्या दबावाखाली येऊन केलं तर त्या माणसावर पण आणि त्या संबंधित ठेकेदारावर पण कारवाई व्हावी. मी याच्याकरता या उपोषणाला इथं बसलो आहे. आपली पुढची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं उपोषण कायम राहील का? जोपर्यंत ते काम पूर्ण करून देत नाही तोपर्यंत मी उपोषणाला उठणार नाही. इकडे काम केलं तर मी इकडे उपोषणावर उठणार आहे. भाऊ, तुम्ही शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहे आणि बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाच्या दिवशी आपल्याला उपोषण करावं लागतंय. निश्चित बाळासाहेब राहिले असते तर आज हा टाईम आला नसता आम्हाला. पण बाळासाहेबांची एक शिकवण आम्हाला नेहमी आहे, रडायचं आणि लढायचं. आणि न्याय जर मागून मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवायचा ही आमच्या बाळासाहेबांची शिकवण असल्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे.